राजकारण आणि राजनीती हा शब्द ऐकल्यानंतर कोणत्याही भारतीय माणसाच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम काय येतं? निवडणुका, सरकार, विरोधी पक्ष, कुरघोड्या, डावपेच, उमेदवार, भाषणं, आश्वासनं, आरोप प्रत्यारोप, पैशांचं वाटप, निवडणूक निकाल. नक्कीच असंच काहीतरी आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येत असणार. आणि ते स्वाभाविकही आहे, कारण आपल्या आजूबाजूला सातत्याने हेच आपल्या कानांवर आदळत असतं आणि डोळ्यांनाही तेच दिसत असतं. सर्वसामान्य माणसांच्या गप्पांमध्ये कोणीही सहज बोलून जातो, राजकारण म्हणजे खूप वाईट. सामान्य माणसाने राजकारणाच्या फंदात पडू नये. राजकारण करावं ते पैसे वाऱ्यानेच. राजकारण हा आपला पिंड नाही. एवढंच काय, राजकारणात अखंड बुडालेले लोक देखील एकमेकांच्या प्रतिस्पर्ध्यांना बोलून जातात, अमुक विषयाचं राजकारण करू नका, पण स्वतःचं प्रोफेशन मात्र राजकारणात सांगतात बरं का. तर असं हे राजकारण. एकंदरीतच राजकारण या शब्दाला एक नकारात्मक छटा प्राप्त झालेली दिसते. परंतु या नकारात्मकतेत गेल्या काही वर्षात खूपच झपाट्याने वाढ झालेली दिसते. पूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक लौकिक होता. सुसंस्कृत व मर्यादेचं राजकारण ही आपल्या महाराष्ट्राची वेगळी ओळख होती. तसेच जनतेच्या हिताच्या एखाद्या प्रश्नांसाठी प्रसंगी सामंजस्य दाखवून परस्पर विरोधी बाजूंचे लोक एकत्र येण्यासही मागे पुढे पाहत नसत. अगदी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मैत्रीचे संबंध जपले जायचे. दोन अगदी विरोधी विचारांच्या नेत्यांमध्ये मैत्रीचं बोलकं उदाहरण म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे. दोघेही अगदी शाळकरी वयापासूनचे घनिष्ठ मित्र, राजकारणातही एकमेकांच्या बरोबरीचे स्थान असलेले हे दोघेही नेते दुर्दैवाने आज हयात नाहीत. परंतु त्यांच्या बरोबरीने ती राजकीय सुसंस्कृती देखील हरवली की काय असं वाटायला लागलं आहे. गेली 2-3 वर्षांमध्ये तर हे प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे. एकमेकांबद्दल बोलताना कोण किती खालची पातळी गाठतो याची जणू स्पर्धा लागलेली दिसते. राजकारणातील या नव्या ट्रेंडमध्ये नवीन उदयमुख युवा राजकारण्यांकडून अगदी राजकारणातील ज्येष्ठ नेत्यांचाही मुलाहिजा राखला जात नसल्याचे चित्र आहे. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. तर दुसरीकडे राजकीय कुरघोड्यांसाठी शासकीय बळाचा, सत्तेचा, संविधानिक संस्थांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला गैरवापर देखील चिंतेचा विषय बनला आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हणा, राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी म्हणा किंवा राजकीय हतबलतेतून म्हणा, अगदी विरोधी विचारसरणीच्या गोटात सामील होताना अजिबात कचरताना दिसत नाही. निवडणूक निकालानंतर आपल्या पारंपरिक मित्र पक्षांशी न पटल्याने होणाऱ्या अनपेक्षित आंतरिक आघाड्या हा तर मतदार राजा म्हणवल्या जाणाऱ्या जनतेचा आणि पर्यायाने लोकशाहीचा मोठा उपमर्द ठरतो. पण एकदा मतदान केल्यानंतर जनतेच्या हातात काहीच उरत नाही, कारण हे सर्व संविधानातील तरतुदी आणि नियम यांचा सोयीस्कर गैरवापर करून केले जाते. त्यामुळे जनतेच्या हाती केवळ हे सर्व हतबलतेने पाहत राहणे एवढीच गोष्ट उरते. पक्ष पोडापोडी हा आणखी एक जनतेच्या हतबलतेचा उत्तम नमुना. आपण अमुक पक्ष, त्याची विचारसरणी, त्याचा इतिहास पाहून मतदान करतो, परंतु बऱ्याचदा उमेदवार निवडून आल्यानंतर या सर्वांना केराची टोपली दाखवत भलत्याच कोणत्या तरी पक्षाचा, विशेषतः सत्ताधारी पक्षाचा झेंडा हाती घेतो. आपल्या कृतीचं समर्थन करण्यासाठी त्याच्याकडे मतदारसंघाचा विकास, जनतेचे हित असे ठेवणीतले मुद्दे असतातच. पण कितीही झालं तरी ही जनतेशी केलेली प्रतारणाच ठरते. परंतु उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहण्याखेरीज जनतेच्या हातात काहीच उरत नसते. परंतु यावर लक्ष ठेवण्याची आणि त्याचे नियमन करण्याची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग ही स्वायत्त संविधानिक संस्था देखील याकडे हेतुपुरस्कर डोळेझाक करताना दिसते. न्यायालय देखील अशा प्रकरणांचा निकाल देताना सोयीस्कर व संशयास्पद भूमिका घेताना दिसतात. सत्ताधारी विरोधी पक्षांमधील अधिकाधिक लोक आपल्याकडे कसे खेचता येतील यात मग्न, तर विरोधी पक्ष आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी भावनेचं राजकारण करण्यात व्यग्र आणि हे दोघेही एकमेकांची उणीधुणी काढण्यात मग्न. निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचं भरघोस वाटप हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. मग कोणी ते शासकीय तिजोरीतून राजसरुसपणे केलं, तर कोणी आपापल्या कुवतीप्रमाणे पक्षाच्या तिजोरीतून आणि उमेदवाराच्या खिशातूनही केलं. चढाओढ दिसत होती ती फक्त सत्ता मिळवण्यासाठी. राजकारणात ती अपेक्षितच आहे, पण त्यासाठी साधन सूचितेच कोणताही विचार न करता साम दाम दंडभेद अशा सर्व प्रकारचा वापर दिसून आला. यंदाच्या निवडणुकांमध्ये धर्म आणि जात हे दोन मुद्दे येथील यथेच्छ वापरले गेले, किंबहुना ते तर निर्णायकच ठरले. या सर्व गदारोळात सर्वसामान्य जनता, जनतेचं हित, जनतेचे प्रश्न हे सर्व मात्र हरवून गेलंय. किंबहुना गेल्या काही काळातील निवडणुकांच्या आणि पर्यायाने राजकारणाच्या केंद्रस्थानी जनता कुठेच दिसली नाही. महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, शेतकरी, मागासवर्गीय, पर्यावरण, संशोधन या विषयांवर कोणी फार बोलताना दिसत नाही. याबद्दल कोणत्याही पक्षाने खरोखर जनतेच्या अपेक्षांचा, गरजांचा अभ्यास करून एखादं उत्तम व्हिजन मांडलेलं दिसत नाही. त्याची चर्चा देखील झाली नाही.
मतदाराने देखील या दुर्गामी गोष्टींचा विचार न करता आत्ताच्या क्षणाला आपल्या हातावर काय आणि किती टेकवलं जात आहे याचा विचार केला. अर्थात ही मतदारांची हतबलताई असू शकते, पण ही आपल्यावर का आली, कोणामुळे आली याचाही मतदाराने गांभीर्याने विचार करायला हवा. हे आपल्या सर्वांचं भवितव्याच्या दृष्टीने नक्कीच चांगलं लक्षण नाही. ही धोक्याची घंटा आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुका तर आणखी जटिल होत जातील आणि हाच कित्ता तिथेही गिरवला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राजकारण हे फक्त सौदा बनून राहील. त्यामुळे सुजाण, सुशिक्षित आणि विचारी नागरिकांनी यात बदल घडविण्यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे. स्वतः राजकीयदृष्ट्या साक्षर होऊन इतरांनाही साक्षर होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ मतदार म्हणून आपला राजकीय सहभाग मर्यादित न ठेवता राजकीय साक्षरतेतून आपली ही सक्रियता वाढवावा लागणार आहे. काय मग राजकारण बदलण्यासाठी पुढाकार घेताय ना?